सामाजिक, शैक्षणिक, आध्यात्मिक क्षेत्रात भरीव योगदान त्यांच्या कार्याची दखल गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड यांनी घेतलेली आहे। विविध पुरस्कार प्राप्त असे आजचे सत्कारमूर्ती प्रमुख पाहुणे माननीय रचना मालपानी मॅडम यांना मी विनंती करतो की आपल्याला मार्गदर्शन करावे, आपल्याशी संवाद साधा। नमस्कार। सर्वप्रथम कला मंडळाचं उद्घाटन झालंय असं मी जाहीर करते आणि तुमच्या सगळ्यांचं अभिनंदन करते। कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय प्राचार्य गायकवाड सर, धमक सर, गुंजाळ सर आणि माझी मैत्रीण चारुशीला गुजर, वाकचौरे सर, कुसमुडे सर, सर्वच शिक्षक इथे उपस्थित आणि माझ्या मैत्रिणींनो आणि मित्रांनो, आज खरं या कला मंडळाच्या उद्घाटनाला आल्यानंतर मलाच माझं कॉलेजचे दिवस आठवायला लागले आणि मी संगमनेर कॉलेजची विद्यार्थिनी होते। फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर म्हणजे मी इथे BCom पूर्ण केलं आणि त्यानंतर 1 वर्षाचा नॅचरोपॅथीचा डिप्लोमासुद्धा आपल्या कॉलेजमधूनच पूर्ण केला आणि मी कॉमर्सची विद्यार्थिनी होते आणि मला टॅक्सेशनला गायकवाड सर शिकवायला होते। म्हणजे ही आज 27 वर्षांपूर्वीची गोष्ट आहे आणि तेव्हा सर रिसेंटली जॉईन कॉलेजला झाले होते, म्हणजे 4-5 वर्षांआधी। त्यानंतर चारुशीला मॅडम ज्या आहेत तुमच्या, गुजर मॅडम आणि रसिका, ह्या माझ्या शाळेच्या मैत्रिणी आहे आणि कॉलेजमध्ये पण आम्ही सोबत होतो, फक्त त्या सायन्सला होत्या आणि आम्ही कॉमर्सला होते। त्यामुळे आणि कला मंडळ जे इथलं आहे त्याच्याशी तर माझं खूप वेगळं नातं आहे, कारण जे प्रत्येकामध्ये काहीतरी कला असायला पाहिजे आणि त्याला कुठेतरी प्रोत्साहन मिळायला पाहिजे, तर संगमनेर कॉलेज हे त्यासाठी खूप मोठं प्लॅटफॉर्म आहे असं मी मानते। त्यामुळे या कला मंडळाच्या सर्व कार्यक्रमांमध्ये तुम्ही सहभागी व्हा, उत्स्फूर्तपणे पार्टिसिपेट करा, तर त्यामुळे तुमच्यामध्ये काय कलागुण आहेत हे तुम्हाला समजेल आणि त्याचा फायदा तुम्हाला तुमच्या पुढील आयुष्यामध्ये खूप होणार आहे। आणि कला हे असं क्षेत्र आहे की जे आपल्यात जेव्हा आपण त्याचं सादरीकरण करतो तेव्हा आपोआपच आपला आत्मविश्वास हा वाढत असतो। या संगमनेर कॉलेजच्या कलामंचावर आम्ही नाटकं सादर केलेली आहेत, नृत्य सादर केलेले आहेत आणि एक मैत्री भाव आपल्यामध्ये वाढविण्यासाठी हे कलामंडळ नक्कीच कला जोपासता त्याचाही फायदा आपल्याला होत असतो। संगमनेर कॉलेजची खूप सुंदर अशी प्रगती गायकवाड सरांच्या मार्गदर्शनाखाली चाललेली आहे। 27 डिपार्टमेंट आपल्या इथे कार्यरत आहेत, 27 विषयांवर काम केलं जातं, कितीतरी विद्यार्थी PhD करत आहेत आणि आत्ताच जेव्हा नॅक कमिटी येऊन गेली तेव्हा त्याच्यातून खूप चांगलं की म्हणजे एक प्रायव्हेट युनिव्हर्सिटीच्या दिशेने आपल्या कॉलेजची वाटचाल चालू आहे, इतक्या उच्च दर्जाचं काम इथे होतं। तर तुम्ही सर्वजण खूप भाग्यवान आहात की गायकवाड सर, धमक सर असे तुम्हाला प्राचार्य मिळाले आहेत की जे तुमच्या सर्वांगीण विकासाचा, कारण कोणत्याही कॉलेजचा दर्जा केव्हा उंचावला जातो की जेव्हा त्याची प्रगती म्हणजे प्रत्येक गोष्टीवर काम केलं जातं, फक्त अकॅडमिक काम नाही होत तर सर्वांग विकासावर काम होतो, तेव्हाच ती युनिव्हर्सिटी किंवा ते कॉलेज नावाजलं जातं। आणि महाराष्ट्रामध्ये अशा कॉलेजेसपैकी संगमनेर कॉलेजचं नाव आवर्जून घेतलं जातं, ह्या गोष्टीचा आम्हालाही खूप अभिमान आहे या कॉलेजची विद्यार्थिनी असल्यामुळे। तर त्यासाठी मी सर्व कॉलेजचं सरांचं खूप खूप अभिनंदन करते सर, आणि आम्हाला खूप ह्या गोष्टीचा प्राऊड आहे। आज जेव्हा मी इथे येत होते तेव्हा चालताच रसिका आणि चारू माझ्यासोबत होत्या, तर आम्ही तेव्हाच्या कॉलेजचे दिवस आठवत होतो आणि आज जसे तुम्ही बसले आहात ना तसं चारू आणि रसिका फर्स्ट बेंचर होत्या आणि मी लास्ट बेंचर होते। त्या कायम अटेंटिव्ह असायच्या आणि असा काही कार्यक्रम असला की आम्ही शेवटी बसून आमचा एक ग्रुप असायचा आणि आम्ही निघून जायचो। म्हणजे हे सांगणं योग्य की नाही मला माहिती नाही, पण प्रत्येक वेगवेगळ्या मनस्थितीची मुलं इथे असतात आणि मी पाहिलं जेव्हा मी हे सांगते तर तुमच्या काही जणींच्या चेहऱ्यावर असं हसू आलं, हो की नाही, की हो मॅडम आम्हाला पण आणून बसवलं आहे, आता बस कार्यक्रम संपण्याची वाट पाहतोय, हो की नाही। पण खरं सांगते की आत्ताचं तुमचं हे वय आहे की तुम्हाला जितकं मिळतंय तेवढं आत्मसात करून घ्या, कारण आयुष्यामधला हा फेज तुमचा परत कधीच येणार नाही आहे।
प्रत्येक गोष्ट तुम्हाला जी इथे शिकायला मिळते ती शिकून घ्या. आणि तुम्ही आता ज्या वयात आहात म्हणजे तुमचं टीनेज चालू आहे, कायम संभ्रम अवस्था असते. हे करू की नको करू, हे करणं योग्य आहे की नाही आहे, असे अनेक प्रश्न आपल्या मनात घोंगावत असतात. कुणाशी बोलावं हे कळत नसतं. असं होतं का तुमच्यापैकी कुणाचं? होत असेल तर खरंच सांगा की खूप प्रश्न मॅडम कधी कधी मनात येतात, पण ते कुणाला विचारावे हे कळत नाही. कुणाचंच असं होत नाही? आमचं तर व्हायचं. असं होतं कधी की हा ड्रेस घालू की हा ड्रेस घालू, होतं ना? मग कसं ठरवतो आपण? आता सांगा की आपल्या हातून जर एखादी चूक झाली, म्हणजे मला तुम्हाला सांगण्याचं तात्पर्य हेच आहे की विचारांचा अतिरेक टाळा. आत्ता तुमचं वय आहे ते फोकस्ड काम करण्याचं. कोणता पण विचार आला की त्याचं सोल्युशन मिळत नसेल तर योग्य व्यक्तीला संपर्क साधा की जी आपल्याला त्या गोष्टीचं ज्ञान देऊ शकेल. स्वतःचा वेळ त्याच्यात वाया घालवू नका, कारण तुमच्यापेक्षा अनुभव संपन्न लोक तुमच्या आजूबाजूला आहेत. आणि क्युरिओसिटी जी आहे आपल्यामधली ती सतत जागृत ठेवली पाहिजे. प्रश्न विचारण्याची सवय असली पाहिजे. खूप मनात प्रश्न येतात पण आपण व्यक्त होत नाही, तर व्यक्त होणे ही सुद्धा एक कला आहे आणि ती प्रत्येकाला जमली पाहिजे. तुमच्यापैकी किती जण असे आहेत की जे मनात आहेत ते व्यक्त करू शकतात योग्य शब्दांमध्ये? किती जण आहेत असे? झाला का हात वरती कुठे? संगमनेर कॉलेजचे विद्यार्थी इतके लाजाळू असूच शकत नाही, कारण मी पण कॉलेजची विद्यार्थिनी होते. म्हणजे योग्य शब्दांमध्ये स्वतःला व्यक्त करता येणं ही सुद्धा एक कला आहे आणि ती प्रत्येकाने आजच्या युगामध्ये आत्मसात केलीच पाहिजे. आपण खूपदा प्रयत्न करतो पण त्याच्यात यश नाही आलं तर आपण हिरमुसले होतो ना, नाराज होतो ना, होतो की नाही होत? मग तुम्ही मला सांगा की कोणती एखादी गोष्ट तुम्ही करण्याचं ठरवलं आणि ती सुरुवात केली आणि त्याच्यामध्ये एकदा अपयश आल्यानंतर तुम्ही ती सोडून दिली, किंवा तुम्ही कितीदा प्रयत्न केला? कोणी सांगेल मला? अकरावीची मुलं पण असली तर काय झालं? तुम्ही शाळेत तर होता ना? होता की नाही? थॉमस एडिसन माहिती आहे तुम्हाला? काय केलं थॉमस एडिसनने? बल्बचा शोध लावला. त्याने कितीदा प्रयत्न केला होता? कुणीतरी उभं राहून सांगा, क्लिअर ऐकू नाही येते. कितीदा प्रयत्न केला होता? कितीदा? 1000 वेळा की 999 वेळा? आणि 1000व्या वेळा त्याचा शोध लागला, बरोबर? तुमची आहे का एखाद्या गोष्टीसाठी इतक्यांदा प्रयत्न करण्याची? थॉमस एडिसनला जेव्हा विचारलं की तुझे 999 प्रयोग वाया गेले, तेव्हा ते काय म्हणाले माहिती आहे? ते म्हणाले की 999 वेळा मी कसं चुकीच्या पद्धतीने बल्ब बनवायचो ह्याचा प्रयत्न करत होतो आणि 1000व्या वेळेला ते मला जमलं. म्हणजे त्यांचे 999 हे फेल्युअर्स नव्हते, तर ते त्यांचे प्रयत्न होते. म्हणून कोणतीही गोष्ट करताना प्रयत्न करत राहणं आणि ते पण योग्य दिशेने प्रयत्न करणं हेही तितकेच महत्त्वाचं आहे. की आपण जे प्रयत्न करतो आहे त्याची दिशा योग्य आहे ना? मग हे कोण सांगणार तुम्हाला? तर तुमचे शिक्षक सांगू शकतात, तुमचे पालक सांगू शकतात, तुमची एखादी चांगला मित्र किंवा मैत्रीण तुम्हाला ही गोष्ट सांगू शकते. तुमच्यापैकी किती जण इथे असे आहेत की जे काहीतरी छंद जोपासतात अभ्यासाव्यतिरिक्त? त्यांनी हात वरती करायचं. व्हेरी गुड. थोडा मोठा हात वरती घ्या. मुलांनी पण करायचे.
हां, व्हेरी गुड. मुलींमध्ये खूप हात वरती आहेत, म्हणजे जवळजवळ मी म्हणेल की 40% मुली इथे अशा आहेत आणि 10% मुलं आहेत की जे स्वतःचे छंद जोपासत आहेत. सो जे लोक छंद जोपासतात ना त्यांच्यामध्ये अवेअरनेस आहे. तुम्ही तुमच्या बाबांना पाहिलं असेल, आईला पाहिलं असेल की त्यांचं रुटीन काय असतं. जर तुमचे आई बाबा दोन्ही बाबा वर्किंग असतातच तर ते सकाळी उठतील, कामावर जातील, संध्याकाळी येतील, परत तेच रुटीन. ओके, तुमची आई पण वर्किंग असेल तर चित्र थोडं वेगळं असेल, कारण आई घरातलं काम आवरून मग कामावर जाणार, परत आल्यावर परत सगळं काम करून दुसऱ्या दिवशीची तयारी करून आणि मग परत कामावर जाणार. हे चित्र साधारण सर्वांच्या घरात आहे का? आहे ना? मग तुम्ही मला सांगा आता की तुम्ही स्वतःला त्याच साच्यात बघायला तुम्हाला आवडेल की त्यापेक्षा वेगळं काही करायला आवडेल? वेगळं करायला आवडेल ना? आजकालची जी जनरेशन आहे ती बिलीव्ह करते की आपण स्वतःला सुद्धा वेळ दिला पाहिजे. आणि तुमची आयडेंटिटी कधी फॉर्म होते माहिती आहे? एक गोष्ट लक्षात ठेवा, सर्वांगीण विकास म्हणजे फक्त अभ्यास नाही किंवा पैसे कमवणे हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून जगणं नाही. सर्वांगीण विकास म्हणजे जिथे तुमच्यामध्ये असलेल्या सर्व कला गुणांचा विकास होतो, तुम्ही एक परिपूर्णतेकडे जाता, त्याला म्हणतात सर्वांगीण विकास. आणि म्हणून तुम्हाला मी पहिला टास्क आज देऊन जातीये. आत्ता इथे इतकी सुंदर नृत्याचं सादरीकरण झालं, तबल्याचं सादरीकरण झालं, लावणी झाली, गायन झालं, सगळ्यांनी फॅब्युलस परफॉर्मन्सेस दिले. त्या सगळ्यांचं मी अभिनंदन करते. तर हा त्यांच्या कलागुणे म्हणजे त्यांच्यामध्ये जे गुण आहेत त्यांनी ते प्रदर्शित केलं. एक्सेप्ट स्टडीज. आपल्या कॉलेजमध्ये लायब्ररी का असते बरं? फक्त रेफरन्स बुक यूज करण्यासाठी नसते. आणि आपल्या कॉलेजची लायब्ररी तर खूप संपन्न आणि मोठी आहे. तर कधीतरी जाऊन लायब्ररीमध्ये तुम्हाला एखादा ऑफ पिरियड असेल तर इथे कट्ट्यावर किंवा कॅन्टीनमध्ये बसण्यापेक्षा लायब्ररीमध्ये जाऊन एक चॅप्टर रीड करा. भलेही तुम्ही 5 पानं वाचली ना तरी चालेल, पण रीड करा. त्याच्याने तुमची वैचारिक, आत्ता मी जेव्हा विचारलं ना कोण योग्य शब्दात व्यक्त होऊ शकतं, तुमच्यापैकी कुणीच हात वरती नाही केला. पण तुम्हाला जर व्यक्त व्हायला शिकायचं असेल तर तुम्हाला आधी वाचावं लागेल. भाषेची संपन्नता आली तरच आपण व्यक्त होऊ शकतो, नाहीतर आपण व्यक्त होऊ शकतो का? कितीतरी लेखक आहेत, कुसुमाग्रज आहेत, पु ल आहेत. महाराष्ट्र हा खूप संपन्न लोकांचा राष्ट्र आहे. आपल्या इथे ज्ञानेश्वर माऊली, संत तुकाराम अशी परंपरा आपल्याला लाभलेली आहे. त्यांच्या ओव्या आहेत, त्यांचे संकीर्तन आहेत, त्यांचे कीर्तन आहेत. मी तुम्हाला असं नाही म्हणाल की तुम्ही ज्ञानेश्वरीच घेऊन बसा आणि वाचा, पण तुम्हाला समजेल, तुम्हाला झेपेल अशी रोजची 5 ते 10 पानं तुम्ही नक्की वाचलीच पाहिजे. तुमच्या दिनक्रमाचा वाचन हा अविभाज्य अंग असला पाहिजे. आणि मला माहिती आहे की तुम्ही म्हणतात की मॅडम आम्ही पुस्तकातलं वाचन करतोच की नाही? करतो ना, जे तुमचं स्टडीचं आहे. पण तुम्हाला जर संपन्न व्हायचं असेल, विचारांनी संपन्न व्हायचं असेल, प्रगल्भ व्हायचं असेल तर तुम्हाला अवांतर वाचन करावं लागेल. आणि वाचन हा जीवनाचा पाया आहे असं मी मानते, कारण मी ह्या तुमच्या वयातून ह्या सगळ्या प्रोसेसमधून गेलेली आहे. ठीक आहे, तुम्हाला वाचनातला नाही आवडत, वाचायला लागलं की झोप येतं, वाचायला लागलं की बोर होतं, काय वाचावं ते कळत नाही, कोणता टॉपिक मला आवडेल ह्याचं ज्ञान नाही. तुमच्याकडे मोबाईल आहे ना? आहे सगळ्यांकडे मोबाईल? किती जण अवांतर वेळेमध्ये व्हिडिओ बघता ना? एव्हरीवन. हात वरती केले त्यांनी मान्य केलंय, बाकी सगळेच बघतात. मग तुम्ही एक नियम लावून घ्या की दिवसातून एक 20 मिनिट मी चांगला ज्ञान संपन्न करणारा, की ज्याने माझं नॉलेज वाढणार आहे, असा व्हिडिओ पाहिजे. तुम्ही दिवसामध्ये काय करता हे तुमचं भविष्य, आज तुम्ही दिवसभर काय करतात यावर तुमचं भविष्य अवलंबून असणार आहे. आज जर तुम्ही फक्त मज्जा करत असाल ना तर तुम्ही एक ॲव्हरेज लाईफ जगाल. आणि आज जर तुम्ही स्वतःवर मेहनत केली तर तुम्ही एक चांगल्या दर्जाचं. एक गोष्ट
क्लिअर सांगावीशी वाटते की पैसे असणं म्हणजे चांगलं आयुष्य तुम्ही जगताय असं नाही आहे. खूप लोकांकडे पैसा आहे पण तरी पण त्यांच्या जीवनामध्ये सॅटिस्फॅक्शन नाही आहे, त्यांच्या जीवनामध्ये आनंद नाही आहे. सॅटिस्फॅक्शन, आनंद ह्या गोष्टी तुम्हाला तुमची विचारांची प्रगल्भता आणि तुमच्याकडे असणारं कौशल्यच देऊ शकतं. ही गोष्टीचा माझा या गोष्टीवर ठाम विश्वास आहे. आणि असे लोक तुम्हाला आजूबाजूला पाहायला मिळतील की ज्यांच्याकडे चांगले विचार आहेत, विचारांची संपन्नता आहे, कला आहे आणि त्याच्यातून त्यांना आनंद मिळतो. म्हणून अभ्यासाव्यतिरिक्त कोणती तरी एक कला प्रत्येकाने जोपासलीच पाहिजे. मग ती काही पण असू शकते, वादन असू शकेल, गायन असू शकेल, रीडिंग असू शकेल, ती पण एक हॉबी आहे. जी तुम्ही स्पोर्ट्स असू शकेल, खूप साऱ्या गोष्टी आहेत की ज्या एक्सप्लोअर केल्या जाऊ शकतात. आणि तुम्हाला माहिती आहे की एखाद्या विषयात जर तुम्हाला नैपुण्य मिळवायचं असेल तर त्या विषयाचा तुम्ही किती वेळ अभ्यास केला पाहिजे. असं नाही की तुम्ही गायन करताय तर मग आता रोज 4-4 तास गायनच करत बसले, असं नाही. कारण तुम्हाला अभ्यास पण आहे, बाकी गोष्टी पण आहेत. तर फक्त 20 मिनिट तुम्हाला, ही प्रूव्ड थेअरी आहे की तुम्ही जर एखाद्या गोष्टीसाठी 20 मिनिट दिले तर ते निश्चितच तुमचं थोड्या दिवसात तुम्ही त्या गोष्टीमध्ये पारंगत होता. 1 ते 3 वर्षात तुम्ही ती गोष्ट पूर्णपणे आत्मसात करता. मग तुमच्यापैकी आता किती जण तयार आहेत स्वतःचे 20 मिनिट एका कलेसाठी द्यायला? व्हेरी गुड. पुढची मुलं, हे पहा, हा जो आहे ना हा प्रोॲक्टिव्हनेस आहे. म्हणजे मी तुमच्यासाठी टाळ्या वाजवते आता. जेव्हा आता काही मुलांनी हात वरती केले, काही म्हणाले हो मॅडम समजलं ना, तुम्ही बोलले ते कळलं, करू आम्ही, है ना. मग त्यांनी काय हात वगैरे वरती करायची गरज आहे का? काय गरज नाही, केले ना बाकीच्यांनी, काय बरोबर ना. पण जेव्हा तुम्ही एखाद्याला ऐकता आणि सोबत प्रतिसाद देतात, म्हणजे तुमचा विचार आणि ॲक्शन मॅच होतीये, तेव्हा त्याचा रिझल्ट येतो. तर पहिली गोष्ट काय शिकली आपण आज? कोणता तरी छंद, त्यासाठी किती मिनिट द्यायचे? दुसरी गोष्ट, मी 3च गोष्टी सांगणार आहे. मला माहिती आहे तुम्हालाही घाई आहे आणि आपल्याला कार्यक्रम वेळेतही संपवायचा आहे. ॲक्सेप्टन्स, जो खूप जणांकडे आपल्याकडे नसतो, की जसं आहे तसं जीवनाला आपल्याला स्वीकारता आलं पाहिजे. तुम्ही कोणत्या पालकांच्या पोटी जन्माला यायचं, तुमचे भाऊ बहीण कोण असतील, तुमची आर्थिक परिस्थिती कशी असेल, तुम्ही कसे दिसायला पाहिजे किंवा तुम्ही कसे दिसता, तुमची उंची जास्त आहे की कमी आहे, तुमचा रंग गोरा आहे की काळा आहे, हे सगळं आपल्या हातात आहे का? आहे? नाही. मग ते कुणाच्या हातात आहे? ज्या ज्या लोकांनी असे दप्तर लावलेले आहेत ना, त्यांनी काढून टाका आधी, ते खाली ठेवा बॅग. असं वाटतंय की तुम्ही आता मॅडम संपवा, आम्हाला निघायचं, असं फील येतोय मला. तर तुम्ही आधी बॅगा काढून शांत बसा. मी तुमचे अजून फक्त 7 मिनिट घेणार आहे बस. पण 7 मिनिटात ज्या 3 गोष्टी सांगेल त्या तुम्हाला खरंच आयुष्यात खूप महत्त्वाच्या आणि खरंच तुम्हाला त्याचा उपयोग होईल स्वतःचं व्यक्तिमत्व घडविण्यासाठी. हे सगळं आपल्या हातात आहे का? ज्या गोष्टी मी सांगितल्या त्या नाही आहे ना. ते कोण ठरवतं? परमेश्वर ठरवतो, बरोबर. तर सर्वात आधी ह्या ज्या बेसिक कन्सेप्ट आहे ना, ही क्लिअर करून घ्या. माझं रंग, माझं दिसणं, माझं हाईट, माझे आई वडील, माझी आजूबाजूची परिस्थिती हे माझ्या हातात नाही. मग माझ्या हातात काय आहे त्या गोष्टींचा आजपासून विचार करायला सुरुवात करा. तुमच्यापैकी किती जणांनी पत्ते खेळलेत मला सांगा? 5, 3, 2, रम्मी खेळतो ना आपण, हा, चुसला, खूप प्रकार आहेत पत्त्यांचे. बरं, तुम्ही जेव्हा पत्ते खेळतात तेव्हा तुम्हाला माहिती असतं तुमच्या हातात कोणते पत्ते येणार आहे? नाही. मग पत्ते खेळताना तुम्ही काय नियम वापरतात की माझ्याकडे जे पत्ते आले आहेत त्याच्यात मी असं काय डोकं लावून खेळू की जेणेकरून मी जिंकेल आणि मला आनंद होईल? करता ना?
शेवटपर्यंत प्रयत्न करतात की प्रार्थना करतात की अरे हा पत्ता आला तर जिंकून जाईल, माझी पूर्ण सिक्वेन्स कंप्लीट होईल, हो की नाही? करता ना असं? म्हणजेच तुमच्या हातात कोणते पत्ते येणार हे तुमच्या हातात नाही, तसंच तुमच्या आयुष्यात कोण लोक येणार, कशी परिस्थिती येणार हे पण तुमच्या हातात नाही. मग आपल्या हातात काय आहे की जे आलं आहे त्याच्यावर कसं मी बेस्ट परफॉर्म करून जिंकू हे तर हातात आहे ना. मग बेस्ट परफॉर्मन्स देण्यासाठी काय करायला पाहिजे? पहिली गोष्ट, एक कला आत्मसात करायला पाहिजे. दुसरी गोष्ट ॲक्सेप्टन्स, की जे आहे त्याचा स्वीकार करा. स्वीकार केला की त्याच्यामध्ये आपोआप सुधार येतो. पण जोपर्यंत आपण ॲक्सेप्टच करत नाही आणि त्या गोष्टीसाठी तक्रार करत राहतो, खूपदा असं होतं की तुम्हाला असं वाटत असतं की मी सायन्सला जावं, मी MBBS करावं 12वी नंतर परीक्षा देऊन नीटची, किंवा मी इंजिनिअरिंग करावं. खूप मोठी मोठी स्वप्न प्रत्येकाची असतात, पण कधी कधी पात्रता नसते, बुद्धिमत्ता नसते, कारण आपली इच्छा आणि आपल्यामध्ये असलेली पात्रता ह्यांच्यामध्ये पण खूपदा तफावत असू शकते. मग कधी कधी इच्छा आहे, पात्रता आहे, पण परिस्थिती नाही, असं पण होऊ शकतं. कधी कधी इच्छा, पात्रता, परिस्थिती, पण कधी कधी आपलं लक साथ देत नाही, म्हणून त्या गोष्टी घडत नाही. मग हे सगळं घडत असताना आपण वेगवेगळ्या मनस्थितीतून जात असतो ना. मी जे बोलतेय ते तुम्हाला पटतंय का? तुम्ही तुमच्याशी रिलेट करू शकताय का? ह्या गोष्टी करू शकताय ना? बरं, मग पहिली गोष्ट तुम्हाला क्लिअर झाली की काही गोष्टी तुमच्या हातात नाहीये, त्याच्यावर विचार करायचा नाही. कोणत्या कोणत्या गोष्टी आहेत त्या की ज्याच्यावर तुम्ही विचार आजपासून नाही करणार? परिस्थिती, बरोबर, रंग, रूप, बरोबर, अजून बोल ना, काय म्हटलीस? बोल. हां, तर ज्या गोष्टी मी सांगितल्या की तुमच्या जीवनात कोणते लोक येणार, तुम्ही कसे दिसणार, तुमचा रंग कसा होऊन, हे मी डबलदा रिपीट का करते? कारण मला तुमच्या मनावर ही गोष्ट बिंबवायची आहे. कधीही आपल्या दिसण्याचा, आपल्या रंगाचा, आपल्या परिस्थितीचा न्यूनगंड मनात बाळगू नका. कारण या सगळ्यांवर मात करण्याची शक्ती तुमच्यामध्ये आहे. फक्त त्या शक्तीला जागृत करण्याची जबाबदारी ही तुमची आहे. आणि त्यासाठी ॲक्सेप्टन्स, की मी जशी आहे तशी आहे, कारण हे सगळं मला परमेश्वराने दिलं आहे. आणि त्यासोबत अजून एक महत्त्वाची गोष्ट आहे की जी म्हणजे तुम्ही जेव्हा जन्माला आले आहेत किंवा इथे आले आहेत ना, तर काहीतरी पर्पज घेऊन आले आहेत. प्रत्येक गोष्टीचा, जीवनाचा काहीतरी पर्पज असतो आणि तुम्ही जर आत्तापासून तो शोधायला लागले तर नक्कीच तुम्हाला तुमच्या योग्य वयात तो पर्पज मिळेल आणि त्या दिशेने तुमची वाटचाल होईल आणि तुमचं जगणं सफल होईल. हा त्या मागचा उद्देश आहे. आणि त्यासाठी ॲक्सेप्टन्स खूप खूप महत्त्वाचं आहे. किती लोक असे आहेत ना की जे मनाच्या विरुद्ध घटना घडल्या की लगेच दुःखी होतो ना आपण. मैत्रिणीशी भांडण झालं, दुःखी झालं, बरोबर. आता हिने डान्स केला, हिला जर बाहेर जाऊन मैत्रिणींनी सांगितलं तुझी ती स्टेप चुकली, काय डान्स करते, बरोबर नाही केला, पूर्ण आनंदावर काय पडलं? विरजन पडलं की नाही? कुणी जर जाता जाता अशी टिंगल केली एखाद्या मुलीची, काय डान्स करत होती, शेजारचीला पाहूनच करत होती, काय होणार? दुःख होणार. पण हे खूप छोट्या छोट्या गोष्टी सांगितल्या की एवढ्या छोट्या गोष्टींमुळे पण आपली मानसिक परिस्थिती बदलते. ह्याचा अर्थ आपले जे बटन्स आहेत ते आपण दुसऱ्यांच्या हातात दिलेले असतात, बरोबर. तू बटन दाब म्हणजे तू काहीतरी बोल वाकडं तिकडं, लगेच हिचा मूड खराब, बरोबर ना. म्हणून आपले बटन आपल्याजवळ ठेवा. माझा मूड कुणाच्याही बोलण्याने बदलणार नाही, कारण समोरच्याच्या बोलण्याचा परिणाम आपल्या मनावर कसा करून घ्यायचा हे आपल्या हातात आहे की नाही? आहे की नाही? बरोबर. मग जेव्हा ॲक्सेप्टन्स स्वतःविषयी असतो ना की ठीक आहे मी चुकले असेल पण मी परत सुधारेल, म्हणून तुझ्या बोलण्याचा माझ्यावर काहीही परिणाम होणार नाही. पण तसं शिक्षकांसाठी करू नका.
समजलं ना? शिक्षकांच्या बोलण्याचा परिणाम करून घ्या, कारण ते तुमच्या भल्यासाठी बोलताय. म्हणून कुणाचं ऐकावं, कुणाचं ऐकू नये, कुणाचं ऐकून स्वतःचं मत बदलू नये. आणि त्यासाठी जीवनामध्ये अलर्टनेस खूप महत्त्वाचा आहे. कायम सतर्क राहा. तुमचं हे वय सतर्क राहण्याचं आहे. माझ्याशी कोण बोलतंय, कोणत्या उद्देशानं बोलतंय, मला चांगली माहिती पुरवतंय की माझं मन भरकटण्याचं काम करतंय, हे तुम्हाला समजलं पाहिजे. कारण ती योग्यता आता ह्या वयामध्ये तुम्हाला आलीच पाहिजे. कायम सतर्क राहा आणि प्रश्न विचारा, स्वतःला प्रश्न विचारा की माझी मैत्रीण येऊन मला काहीतरी वाईट बोलून गेली किंवा मला काहीतरी चुकीचं सांगून गेली, तिने असं का सांगितलं असेल? हा मुलगा येऊन माझ्याशी बोलतोय, हा का बोलतोय, ह्याचा उद्देश काय आहे? आणि उद्देश समजला की लगेच आपल्याला डिस्टन्स्ड होता आलं पाहिजे. कोणत्याही मोहात अडकण्याची गरज नाही आहे. तुम्ही खूपदा असं होतं की ह्या वयामध्ये हार्मोनल चेंजेसमुळे घरी पण आईबाबांसोबत कधी कधी रिलेशन मुलामुलींचे इतके चांगले नसतात. त्यांना असं वाटत असतं, आईबाबांना वाटत असतं की मुलांनी शिकलं पाहिजे, म्हणून ते सांगत असतात की तू सकाळी लवकर उठ, तू अभ्यास करत जा, तू वाचन कर, तू वेळेत कॉलेजवर जा, आल्यानंतर वस्तू सगळ्या तुझ्या ठिकाण्यावर ठेव. अशा सूचना तुमच्यापैकी सगळ्यांना मिळत असतील ना? मिळतात की नाही? मिळतात ना? मग तुम्हाला त्याचं इरिटेशन होतं, कारण ते रोज तेच सांगतात ना. आणि मग जेव्हा त्या परिस्थितीतून आपण कॉलेजमध्ये येतो आणि कुणीतरी आपल्याशी खूप प्रेमाने बोलतं, आपलं कौतुक करतं, तू किती सुंदर, तू किती हुशार, मग आपल्याला त्या गोष्टी चांगल्या वाटायला लागतात. म्हणून आधी सेल्फ डिसिप्लिन लावून घ्या. तुम्ही एक सजग नागरिक आहात. आणि मी सांगेल की आपली राष्ट्रीय सेवा योजना आहे कॉलेजमध्ये. तुम्हाला पैशाची गरज असो नसो, जाऊन तिथे काम करा. NCC आहे कॉलेजमध्ये सर ना, NCC जॉईन करा. मी पण NCCची स्टुडंट होते. एक शिस्त जीवनामध्ये आलीच पाहिजे. तुम्ही आता बसले आहात ना, कुणी तोंडात बोट घालतंय, कुणी इकडे तिकडे पाहतंय, कुणी हसतंय. जेव्हा समोरचा काहीतरी महत्त्वाचं सांगतोय तेव्हा नीट लक्ष देऊन ऐका, कारण हे तुमच्या जीवनाचा टर्निंग पॉइंट असू शकतो. तुम्ही जे पण कराल ते मनापासून करा. ह्या कॉलेजमध्ये तुम्हाला तुमच्या सर्वांगीण विकासासाठी पाहिजे असं संपूर्ण पूरक वातावरण आहे. इतक्या सुविधा आहेत, सगळ्या सुविधांचा वापर करून घ्या. जीवनात उच्च ध्येय ठेवा. कोणत्याही गोष्टींसाठी अडून राहू नका. आणि मला तुमची मैत्रीण समजा. तुम्हाला कधी वाटलं की मी इथे कुठेतरी अटकली आहे किंवा मला ह्याच्यातून सॉल्व्ह नाही करता येत, मला कोणीतरी पाहिजे गाईड करायला. तुमचे शिक्षक इथे आहेत. तुम्हाला असं वाटलं की नाही मला अजून कॉलेज बाहेर कुणाशी बोलायचं, तर मी पण आहे. तुम्ही माझ्याशी तुमच्या चारू मॅडम, रसिका मॅडमशी संपर्क करून माझ्याशी तुम्ही संपर्क करू शकता, बोलू शकता मन मोकळे. मी तुम्हाला खात्री देते, तुम्ही माझ्याशी जे बोलाल ते फक्त तुमच्या आणि माझ्यामध्ये राहील. पण कधीही जीवनात नैराश्य येऊ देऊ नका. स्फूर्तीने, ऊर्जेने काम करा. हे तुमचं वय आहे की तुम्हाला स्वतःला घडवायचं आहे आणि स्वतःच्या जीवनाचा एक पाया तयार करायचा आहे. पाया भक्कम असेल तरच इमारत चांगली उभी राहू शकते. म्हणून स्वतःवर लक्ष केंद्रित करून, तुमच्याकडे वेळ आहे, एनर्जी आहे, तुमचे पालक तुम्हाला पैशांची उपलब्धता करून देत आहेत आणि त्यांनाही वाटतंय की तुम्ही विकसित व्हावं, म्हणून वेळ वाया न घालवता मोबाईलवर किंवा इतर गोष्टींवर. मला सांगा, तुमच्यापैकी ते स्क्रीन टाईम म्हणून एक असतं, ते ॲपलमध्ये येतं, बाकी मोबाईल अँड्रॉइडचं नाही माहिती मला. तर तुम्ही चेक करा की तुमचा डेली स्क्रीन टाईम किती आहे आणि त्यापैकी तुमची प्रोडक्टिव्हिटी किती आहे आणि तुम्ही सोशल मीडियावर किती वेळ स्पेंड केला आहे. तर तुमची, मी म्हणत नाही की मोबाईल यूज करू नका, पण प्रोडक्टिव्हिटीवर वेळ घालवा. ChatGPT असेल, परप्लेक्सिटी असेल, ह्या खूप सुंदर ॲप आहे की ज्याच्यामुळे आपलं जीवन सोपं झालं आहे. तर त्याचा आपल्या जीवनात वापर करून अजून चांगलं कसं होईल त्यासाठी त्याचा उपयोग करा. कॉलेजचे धमक सर, चारुशीला मॅडम यांना मी मनापासून धन्यवाद देते की त्यांनी मला आज इथे बोलवलं, सन्मानित केलं, तुमच्याशी बोलण्याची संधी उपलब्ध करून दिली. ॲक्च्युली मी एकदा बोलायला लागले
तुमच्यासारखे असे हक्काची मुलं समोर मिळाली ना की थांबूशीच वाटत नाही की जे शांततेने ऐकूनच घेणार आहे, कुठे जाणार नाही. पण वेळेचं बंधन आहे. तुमच्याशी संवाद साधायला मला नक्कीच आवडेल आणि मी परत येईल. आपल्या कॉलेजची विद्यार्थिनी ईश्वरी चव्हाण, हिला अकाउंटमध्ये 100पैकी 100 मार्क मिळाले आणि 96.33% मिळवून ती अहमदनगर जिल्ह्यात तिन्ही शाखांमध्ये प्रथम आली आहे. तर ही खरंच कॉलेजसाठी, शिक्षकांसाठी आणि आपल्या सर्वांसाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे. आणि असं ध्येय ठेवून तुम्ही जीवनात पुढे जा. तुमचं भविष्य खूप उज्ज्वल आहे, कारण तुम्ही योग्य हातात आहात आणि तुमच्या भविष्यासाठी मी तुम्हाला मनपूर्वक शुभेच्छा देते. आणि सर, ज्या मुलींना इच्छा आहे ना, मुलींना असं एकदा त्यांच्याशी मला 1 तासाचं सेशन द्या. फक्त ज्यांची इच्छा आहे तेवढ्यांनाच आपण बोलूया आणि मला खरंच तुमच्याशी परत गप्पा मारायला नक्की आवडेल. थँक्यू.